धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विजयी जल्लोष करण्यात येतोय। थोड्याच वेळामध्ये आमदार रोहित पवार या विजयी जल्लोषामध्ये सहभागी होणार आहेत। कॉकरोच जनता पार्टीचं दुसरं आंदोलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये झालं होतं। त्या आंदोलनामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर विजयी जल्लोष विद्यार्थी करतात। आणि अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, कशा प्रकारे हा जल्लोष सुरू आहे तरुणाईचा हे दृश्यांमध्ये दिसतच आहे। काय नेमकी तरुणांनी आता मत आणि भावना व्यक्त केल्या आहेत आणि कशा प्रकारे राजकीय नेते आणि पक्षांचा या सगळ्यामध्ये सहभाग दिसतोय? आपण जर बघितलं तर काल राजीनामा झाला, देशभर जल्लोष साजरा झाला आणि आज देखील पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या ज्या आंबेडकर पुतळा आहे तिथे हा जल्लोष साजरा होत आहे। आपण जर बघितलं तर दिल्लीत अभिजित दीपकेने पहिलं आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पुण्यात दुसरं आंदोलन केलं होतं आणि ते याच ठिकाणी केलं होतं। या ठिकाणी त्या आंदोलनालाही मोठा प्रतिसाद बघायला मिळाला होता। वेगवेगळ्या शहरातून आहे ते जेन्झी इथे आले होते आणि त्यांनी हे केलं होतं। त्याच्यानंतर दिल्लीत मोठा लढा उभा राहिला आणि आज पुन्हा पुण्यात आहेत मोठा जल्लोष। हे सगळे विद्यार्थी साजरे करताना दिसत आहेत। विद्यार्थी आहेत, एनएसयूआयचे काही कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आहेत आणि असं एवढेच नाही तर वेगवेगळ्या विद्यापीठातून विद्यार्थी देखील या ठिकाणी सहभागी झाले ना। अर्थातच त्यांची जी मागणी होती धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ती मागणी मान्य झाली आणि त्याचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। एवढंच नाही तर सगळ्यांनी तिरंगे हातात घेतले आहे आणि त्यासोबतच काही वेळात रोहित पवार देखील या विजयी जल्लोषात सामील होणार आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत तेही विजय जल्लोष करतील। नक्कीच, धन्यवाद शिवानी या सविस्तर माहितीबद्दल।